नमस्कार. आज आपण आलो आहोत केशवजी नाईक चाळ, म्हणजे मुंबईतला पहिला गणेशोत्सव जिथून सुरू झाला त्या चाळीमध्ये. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव कुमार वाळेकर. आणि या मंडळाचे तुमचं पद? या संस्थेमध्ये माझं पद कार्यवाह म्हणून आहे. तर ह्या मंडळाची स्थापना कधी झाली? ह्या मंडळाची स्थापना 1893 साली झाली, जेव्हा टिळकांनी पुण्यातनं आवाहन केलं की बाबा गणेशोत्सव आणि गोकुळाष्टमी आता आपण सार्वजनिक स्वरूपात साजरी करावी, की ज्या योगे सगळ्या पंथाची सगळ्या जातीची लोक एकत्र येऊन स्वातंत्र्य लढ्यासाठी त्याचा उपयोग होईल, विचारांचे आवाहन देवाणघेवाण होईल, त्यानंतर काही मेसेजेस पोहोचवले जातील. तर त्या दृष्टीने त्यांनी आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांचे इथे अनुयायी राहायचे. राव बहादूर लिमये आणि गोडसे शास्त्री ते त्यांचे क्लोज असोसिएट होते. गोडसे शास्त्री हे गीतेचे गाडे अभ्यासक होते. तर त्यांनी चाळीतल्या लोकांना आवाहन केलं आणि त्यांनी गणेशोत्सव 1893 मध्ये सुरू केला. जसं तुम्ही सांगितलं की त्यांचे अनुयायी गीते शास्त्री इकडे होते, त्यांचा काय इतिहास होता? त्यांचं काय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांची काय भूमिका होती? त्यांची अशी डायरेक्ट भूमिका नव्हती, पण आमचा इतिहास बघायला गेला तर तुम्ही इथे आमच्याकडे कॉम्रेड डांगे त्यांचं वास्तव्य होतं, केशवसुतांचं वास्तव्य होतं. नंतर आपल्या मुंबई प्रांत, जेव्हा मुंबई प्रांत होतं तेव्हा जे बाळ गंगाधर खेर जे पहिले मुख्यमंत्री होते ते आपल्या चाळीचे रहिवासी आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या बंदुका पुस्तकात लपवून पाठवल्या होत्या त्यातील एक बंदूक ह्या चाळीत आली होती. पाटणकर म्हणून त्यांचे इकडे सहकारी म्हणा किंवा तुम्ही त्यांचे अनुयायी म्हणा ते राहत होते, तर त्यांच्याकडे ती बंदूक आली होती. तर आमच्या चाळीला ते भाग्य लाभलेलं आहे की त्या बंदुकांपैकी एक बंदुकीचे पाय इकडे लागले. 1952 साली 1952 साली इफ आय एम नॉट रॉंग, तर 1952 साली स्वातंत्र्यवीर सावरकर इकडे येऊन गेले. 1901 साली टिळकांचा पदस्पर्श या भूमीला लागला. तर असं इतिहास आहे. म्हणजे डायरेक्टली कोण असं नसलं तरी स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी आजूबाजूला होत होत्या त्यात ह्या चाळीचा खूप मोठा सहभाग होता, या चाळीतल्या लोकांचा खूप मोठा सहभाग होता. तर आपण ही इतिहास जाणून घेतला. गणपती बद्दल काही वैशिष्ट्य गोष्टी तुम्ही राबवता किंवा गणपती कोणत्या मातीपासून बनतो, किंवा तुम्हाला माहितीये की आज ह्या काळामध्ये सगळ्याच गणपतीच्या ज्या मूर्त्या असतात त्या पीओपीच्या असतात. आपली गणपतीच्या मूर्तीबद्दल तुमचं काय वैशिष्ट्य आहे? गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की 133 वर्ष मूर्ती तशीच आहे, त्याच आकाराची आणि त्याच उंचीची आहे. 2 फुटाची ती मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचे मूर्तिकार आहेत त्यांची 3री का 4थी पिढी आहे. मोरे म्हणून इथे डोंबिवलीमध्ये त्यांचा कारखाना आहे. तर तेच आमचा गणपती दरवर्षी बनवतात. 133 वर्ष तेच बनवतात. दुसरं असं बघायला गेलं तर तुम्ही आमची मूर्ती नीट तिरकून पाहिली तर ती मूर्ती ना रिलॅक्स स्वरूपात आहे, म्हणजे अशी आरामात बसल्यासारखी आहे. एक हात तिचा उजवा हात असा खाली गादीवर टेकलेला आहे, त्यामुळे थोडी कललेली मूर्ती वाटते. तर बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं की एकदम आपल्याला मन प्रसन्न होतं. आणि ह्या मांडवाचं असं वैशिष्ट्य आहे की इकडे तुम्हाला बसावंसं वाटतं, जसं मंदिरात आपल्याला बसावंसं वाटतं तसं इथे शांतपणे दर्शन घेतल्यानंतर 1-2 मिनिटं बसावंसं. नाही, हे अगदी खरंच बोला. खूप सुबक मूर्ती बनलेली आहे. धन्यवाद तुमच्या या अमूल्य वेळात.